टाइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे मना काळजांतल्यान स्वागत करता। ही कार्यावळ आरोग्य भारती हाच्या सांगतान सुरू केल्ली आसा आणि ह्या कार्यावळीचो एकूच उद्देश आसा की आयुर्वेद घराघरान ताज्या बद्दल म्हायती पावची। तर ह्या कार्यावळीन आयज आमच्या बरोबर आसा नामणेचे दोतोर डॉक्टर रुपा आपटे। दोतोर तुमकां माय मोगाचो येवकार। तर आता आमी दोतोराचो थोडक्यान परिचय करून घेऊया। दोतोरांनी BMS जाऊन पुणेच्या नामणेच्या वैद्याकडल्यान पंचकर्माचे प्रशिक्षण शिक्षण घेतला। MNC प्रोक्टर अँड गॅम्बल इन क्वालिटी कंट्रोल विभागान तिने सेवा दिल्या। सामान्य लोकांमध्ये जागृता निर्माण करपा खातीर रिनल कॅल्क्युलस खातीर वेगवेगळ्या भलायकी शिबिरां घडोवन हाडयल्यात आणि ती फाटल्या 15 वर्स चड प्रॅक्टिसान आसा आणि सध्या म्हापसा गोवा हांगा प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता। तर आता आमी प्रश्नाकडे वळू। आयचे आमचे दुयेंस आसा युरिनरी कॅल्क्युलाय। ताका आमी आयुर्वेदानुसार मुत्राश्मरी म्हणटा। मूत्र म्हणल्यार मूत आणि अश्मरी म्हणल्यार खडो, मूतखडो। तर हे एक अशें लक्षण आसा जाच्याकडे आमी दुर्लक्ष केले जाल्यार खंयच्याय वेळार ते त्रासदायक जावपाक शकता। तर ताज्याच बद्दल आयज आमकां दोतोर म्हायती दितली। दोतोर म्हाका सांगा युरिनरी कॅल्क्युलाय म्हणल्यार कितें आणि ताजो विकास कसो जाता? युरिनरी कॅल्क्युलाय किंवा रिनल कॅल्क्युलस हेका आमी व्यवहारान सामान्य भाषेन मूतखडो म्हणटात, जशें तुवें आतांच सांगला। त्या दुयेंसाचे स्वरूप जे आसा ते अश्मरी भशेन म्हणजे फातरा भशेन आसा, म्हणून ताका आमी आयुर्वेदान मुत्राश्मरी म्हणटात। वो कसो जाता आणि खंय जाता? आता आमचे शरीराचे जे मूत्र व स्रोतस आसा हो युरिनरी सिस्टम आसा ताचे 3 मुखेल अवयव आसा। एक KUB म्हणजे किडनी, युरेटर आणि ब्लॅडर। किडनी जी आसा ती आमची लोअर बॅक आसा, ताच्या दोन्ही सायडीन ताचे पोझिशन आसा। युरिनरी ब्लॅडर हे आमचे पोटाच्या फुडें म्हणजे लोअर एब्डॉमन और पेल्विक कॅव्हिटी तातून ताचे पोझिशन आसा। युरेटर जे आसा KUBतले, युरेटर म्हणजे एक 2 पाईप कशी स्ट्रक्चर असतात ती किडनी आणि ब्लॅडराक जॉईन करता। हे ताचे एक जनरल रचना। वो कसो जाता? आता आमची किडनी जी आसा न्ही, म्हणजे थोड्याच उतरांनी सांगपाचें म्हणल्यार किडनी इज अ फिल्टर सिस्टम। जेन्ना आमच्या शरीराचे रगत फिल्ट्रेशना कडेन येता ते किडनी मार्फत ताचे फिल्ट्रेशन जाता आणि आमच्या प्रत्येक किडनीन असे लाखांनी असे फिल्टर युनिट्स असतात, ताका आमी नेफ्रॉन्स म्हणटात। आणि प्रत्येक नेफ्रॉन्साचे 2 भाग असतात, एक ग्लोमेरुलस आणि एक ट्युब्यूल। आता जाता कितें, जेन्ना शरीराचे रगत आमच्या किडनीकडे फिल्ट्रेशनाक येता ते ग्लोमेरुलसा पर्यंत पावता आणि थंय ग्लोमेरुलस कितें करता, जे रक्तान गरजेचे घटक आसा म्हणजे एसेन्शियल ब्लड सेल्स व प्रोटीन हे शरीरान परत धाडटा बॅक इन टू सर्क्युलेशन। आणि जे उरिल्ले वेस्ट प्रोडक्ट्स म्हण एक्सेसिव्ह ऍसिड और एक्सेस उदक हे युरिन म्हणून तयार जाता आणि ते ट्युब्युलांतल्यान भायर काढून युरेटरान धाडटा आणि ते आमच्या ब्लॅडरान युरिन म्हणून साचता। ही ताजी क्रिया। सो मूतखडो जो आसा हो किडनीन जावं शकता, युरेटरान जावं शकता वा ब्लॅडरान जावं शकता। आमचे ग्रंथान एक हे एक्सप्लेन करपाक बरें उदाहरण दिल्लें आसा सुश्रुत संहितेन। आचार्य सुश्रुतान म्हटलां की जेन्ना आमी मातीचो एक नवीन पात्र घेता न्ही, तेन्ना नितळ अशें उदक घातलें आमी जाल्यार थोडे काळान कितें जाता, सकयल ताची गाळ साचता आणि तातूंत इम्प्युरिटीज म्हण मड पार्टिकल्स अशे सॉलिड पार्टिकल्स साचता। सेम प्रक्रिया आमच्या शरीरान घडटा। म्हणजे आता सपोज हे वेस्ट प्रोडक्ट जर शरीरांतल्यान भायर गेले ना और ताका फ्लश करपाक योग्य प्रमाणात उदक ना शरीरान, जाल्यार हे इम्प्युरिटीज साचत रावता आणि कालांतरान हळू करून ते एक पार्थिव स्वरूप उत्पन्न जाता आणि तो अश्मरी किंवा मूत्राश्मरी किंवा मूतखडो म्हणून आमच्या शरीरान दुयेंत कशें जाता। तर दोतोर तुम्ही ते विकास कसो जाता तो सांगलो, तर आयुर्वेदानुसार हाजी मुखेल कारणां खंयची आसा? ऍक्च्युली उदक कमी पिल्यार मूतखडो जाता हे आता सगळ्यांक कॉमन मॅनाक सुद्धा खबर आसा, तांच्या हातून ते फिट कन्सेप्ट बशिल्लो आसा। पण त्याच्या भायर सुद्धा बरीचशी कारणां आसात, जशें की वेग धारण करप म्हणजे स्टॉलिंग ऑफ द अर्जेस, म्हणजे युरिन पास करपाचे फिलिंग आयले पण त्या वेळार न वता ते प्रोलॉंग करप। आणि म्हजे क्लिनिकान जे पेशंट जातात रिनल कॅल्क्युलसाचे तांचे वेग धारणाची जे हांवें कारणां एकठांय केली न्ही, तांकां अशें 3 गटान हांवें क्लासिफाय केली।
पहिलो गट म्हणजे विद्यार्थी, स्पेशली फिमेल स्टुडंट्स जी असतात न्ही, ती काही कारणा खातीर म्हणजे वॉशरूम नितळ ना, वॉशरूमान उदक ना, या कारणा खातीर वॉशरूम ब्रेक घेनात. म्हणजे सकाळी जेन्ना घरा कडल्यान भायर सरतात तेन्ना जे वतात ते बद्द घराक 3 3:30 पावता तेन्ना वॉशरूमान वतात. दुसरो गट आसा जो इंडस्ट्रियल युनिटान काम करतात. म्हणजे तांचे अशें म्हणणें आसा की तांचे जे युनिट आसा, वर्क स्टेशन, वेदर इट इज प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग ऑर पॅकिंग, जे कितें लायन आसा ते वयल्या मजल्यार आसता, वॉशरूम सकयल आसता, सो तेन्ना आमकां वचपाक मेळना, असो एक गट आसा. आणि तिसरो म्हणजे जो सेल्सान असता, जो ट्रान्झिटान असता, मे बी फॉर क्लायंट मिटिंगेक वता, डिलिव्हरीक वता, तांकां मदीं वॉशरूम अवेलेबिलिटी नासता और वॉशरूम युरीन पास करपाची कन्विनियन्स नासता. सो ह्या कारणा खातीरूय आमकां मुतखडो जावंक शकता. तिसरें म्हणजे हाय सोडियम इंटेक इन फूड, म्हणजे मीठ किंवा मिठाचे पदार्थ हे जर चड घेतले जाल्यार मुतखडो जाता. आतां बरेचशे पेशंट असे सांगतात की ना, आमचे जेवणान चड मीठ नासता, पण मीठ आशिल्ले पदार्थ जसे की लोणचे, पापड और सालाद केल्यार वर चाट मसाला घाल और मीठ चड घाल ताजे वेल्यान, और सांजवेळेचे अशे बटर खावप, विच इज सॉल्टेड बटर अगेन, म्हणजे पावाक लावून खा, नाजाल्यार सांचे फरसाण खातात, शेव चिवडो खातात, चिप्स खातात, तातूंत सॉल्ट चड आसात, और सॉल्टेड नट्स जे आसात, पिस्ता म्हण और तुझे बिकणां म्हण. सो ह्या सगळ्या पदार्थांतल्यान आमच्या शरिरान मीठ एक्सेस वता. आयुर्वेदान कितें सांगलां की जो मनीस कफकर आहार विहार घेता, दिसाचो चड न्हिदता, सामकोच कांय एक्सरसायज करना और अति प्रमाणान एक्सरसायज करता, म्हणजे आतां जिमान वचून एक्सेस वर्कआउट करप, कार्डिओ करप, हे जर एक्सेस जाले जाल्यार ह्या मनशाच्या हातून वात आनी कफ हे मेन दुश्टी जाता. वात कितें करता, जे आमचे बस्ती प्रदेशी म्हणजे पेल्विक कॅव्हिटी, थंय जे मूत्र, पित्त किंवा कफ आसता न्ही, थंय शुष्कता निर्माण करता, म्हणजे ड्रायनस तयार करता. आतां वातान जेन्ना शुष्कता निर्माण करता तेन्ना जाता कितें की आमची जी युरिनाची तरलता आसा ती कमी जाता, म्हणजेच ताचे घनत्व वाडटा, जे आमी क्लिनिकली ताका इन्क्रीज डेन्सिटी ऑफ युरीन और इन्क्रीज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरीन म्हणटात. मागीर जेन्ना वात शुष्कता निर्माण करता कितें जाता, कालांतरान म्हणजे हळू हळू जेन्ना हे इम्प्युरिटी साचत वतात, शरिरांतल्यान फ्लश आउट जायना, आणि जेन्ना वात आनी चड शुष्कता निर्माण करता, कालांतरांनी हळू हळू हो एक पार्थिव स्वरूप फॉर्म जाता आणि अश्मरीची उत्पत्ती जाता. तर दोतोर म्हाका सांगा की जेन्ना दुयेती तुमच्याकडे मुत्राश्मरीची म्हणजे तो दुयेती येता तेन्ना मुत्राश्मरी जावपाच्या पयलीं तो खंयची लक्षणां अनुभव करता, म्हणल्यार ताजें पूर्वरूप कितें? जेन्ना दुयेतीक अश्मरी जाता तेन्ना पूर्वरूपान कितें जाता, ताका पोट गच्च जाल्ल्या सारकें जावप, पोट फुगल्या भशेन, ताका आमी एबडॉमिनल ब्लोटिंग म्हणटात, आणि कमरेकडे अशें डल एक सतत बारीक दुखत रावप, और युरीन पास करतना मातशे त्रास जावप, युरिनाक वास येवप, हे सगळे तो, आणि अशें सांजचे ताका अशें जोर आयिल्ल्या भशेन फिवरिश फिलिंग ताका म्हणटात, हे काही पूर्वरूप ते दुयेती अनुभव करतात. पूर्वरूप जावन मागीर आतां लक्षणां खंयची दुयेती? पूर्वरूपान जी लक्षणां सांगला न्ही ती मोठ्या प्रमाणान हांगा व्यक्त जाता, जे जनरल सिम्पटम्स म्हणटात आमी. पेशंटाक भयंकर त्रास जाता, दुखपाक लागता, म्हणजे कमरे कडल्यान पोटाकडे, म्हणजे हातून एक कार्डिनल सायन आसा आमचे, पेन फ्रॉम लॉयन टू ग्रॉइन. पेन फ्रॉम लॉयन टू ग्रॉइन म्हणजे जी कमरे कडल्यान दूख येता ते फुडें जांघेपर्यंत वता, समटायम्स इवन अप टू द जेनायटल्स. म्हणजे पेशंटाक इतलो त्रास जाता, म्हणजे न्हिदपाक मेळना, बसपाक मेळना, सामको कळवळटा पेशंट. हे ताजें प्रायम लक्षण आसा मुतखडो जाल्ले ते. मागीर ताका अशें मळमळ्ळ्या भशेन जावप, जोर येवप, वॉमिटींग, लूज मोशन्स, हे सगळें जाता. आतां मुतखडो जेन्ना जाता न्ही तो भितर अवरोध, अडथळो निर्माण करता, आनी ताजे खातीर कितें जाता, पेशंट जेन्ना युरीन पास करता तेन्ना ताका खूब प्रेशर लावचें पडटा, आनी ताजे खातीरूय ताका भयंकर वेदना और पेन जाता. मागीर ह्या अडथळ्या खातीर आमची आतां नॉर्मल युरीन फ्लो आसता न्ही तो सिंगल फ्लो आसता. ह्या अडथळ्या खातीर कितें जाता, ताजे फ्लो एका परस 2 जावं शकता, 3 जावं शकता. आनीक सिम्पटम म्हणजे सरक्त मूत्र प्रवृत्ती, ताका आमी हिमॅच्युरिया म्हणटात, म्हणजे युरिनान ब्लड येता. ते कित्याक जाता, हो जो स्टोन आसता न्ही तो
जे अवयव आसा न्ही थंय घासता, रब जाता. सो आजूबाजूची जी बारीक रक्तवाहिनी आसता जी कॅपिलरीज म्हणटात ती रप्चर जाता आणि ती रप्चर्ड जातकीर ते रगत जे आसा ते युरिनान येता. सो ह्यो काही सिम्पटम्स पेशंट सामान्य लक्षणान अनुभव करता. तर दोतोर तुम्ही लक्षणां सांगली, जेन्ना दुयेंती तुमच्या ओपीडीन येता तर तुम्ही ताजी खंयची तपासणी करता जेणे करून तुम्ही निदान मुतखडो असो करता? हय, पळय खंयचोय पेशंट ओपीडीन आयलो की ताजे बेजीक वायटल पॅरामिटर्स चेक करपाक जाय. आतां मुतखड्याच्या पेशंटान जोर आसता सो ताजे टेम्परेचर आमी चेक करतात, पल्स, बीपी, कित्याक थोडे पेशंटान तांचो बीपी शूट अप जाता सो हे चेक करतात. आणि जेन्ना पेशंटाचे आमी फाट, कमर किंवा पोटा कडेन तपासतात थंय ताका स्पर्शासहत्व म्हणजे टेंडरनेस म्हणटात, हात लायतकीर मातशें दुखता कित्याक थंयचे मसल सामके सोर जाल्ले आसता. आणि जेन्ना आमी पेशंटाक विचारता की तुका कमरे कडल्यान फुडें दुखता जाल्यार पेशंट तो कर्वेचर सारको दाखयता की हय आमची दूख जी आसा ती ट्रॅव्हल जाता फुडें जांगे पर्यंत. सो हे तपासणी करता ताका. सो हाजे वयल्यान बरेचशे निदान जाता की पेशंटाक मुतखडो जाल्लो आसा. ओके दोतोर, तर तुम्ही तपासणी सांगली तर ताज्या बरोबर दुयेंतीक तुम्ही खंयची चाचणी करपाक लायता? क्लिनिकान जेन्ना पेशंट एक्झामीन करतात तेन्ना बरेचशे निदान कन्फर्म जाता की ताका मुतखडो जाला, पण तरी आसतना आमी तांकां सोनोग्राफी करपाक लायता, एबडॉमिनल पेल्विक USG. आतां सोनोग्राफी करतकीर काही गजाली स्पश्ट जातात. पहिली गजाल म्हणजे स्टोन खंय जाला, किडनीन जाला काय युरेटरान जाला काय ब्लॅडरान जाला. बरें, किडनीन जाला जाल्यार तो कॅलिक्सा कडेन जाला, पोला कडेन जाला, बिकॉज किडनीन एक कॉमन सायट आसता स्टोन जावपाची, ताका UP जंक्शन म्हणटात, युरेट्रोपेल्विक जंक्शन, हांगा जाता. सो पयलीं आमकां सायट कळटा की खंय एक्झॅक्टली जाला, ताजे प्रमाणे ट्रिटमेंट सोंपें वता. दुसरें म्हणजे स्टोनाची सायज कळटा, स्टोन कितलो MMचो आसा. म्हणजे आतां म्हणटात की स्टोन जो जाता न्ही तो पेबला इतलो व्हडलो आसूं शकता किंवा रेंवेचे कण आसा इतलो बारीक आसूं शकता. सो ताजे सायज कितली 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर और 5-7 हाजे परस चड आसा. सो ताजे प्रमाणे परत चिकित्सा डिफर जाता. ही गजाल कळटा. तिसरी गजाल म्हणजे आतां सपोज किडनीन स्टोन जाला जाल्यार तो रायट किडनीन जाला काय लेफ्ट किडनीन जाला हें एक आमकां स्पश्ट कळटा. बरें, किडनीक मागीर हायड्रोनेफ्रोसीस जाला और युरेटरान उदक साचला, नेफ्रोसीस जाला, हेंय स्पश्ट जाता. आणि चवथें म्हणजे कितले स्टोन्स आसात, एका किडनीन एकूच स्टोन आसा काय दोन्ही किडनीन एक आसा और मल्टिपल कॅल्कुलाय आसा, हे काही गजाली आमकां स्पश्ट जाता. सो आमी सोनोग्राफी करतात. दुसरें म्हणजे आमी युरीन रुटीन मायक्रोस्कोपीक तपासणी करता. जेन्ना पेशंटाक चड जोर येता सो इट इंडिकेट्स इन्फेक्शन और युरिनान रगत येता जाल्यार आमी जेन्ना युरीन एनालिसीस करता तेन्ना कितले पस सेल्स आसा, म्हणजे इन्फेक्शन कितले जाल्ले आसा, रक्ताचे सेल्स कितले आयिल्ले आसा और तातूंत कॅल्शियम ऑक्झिलेट क्रिस्टल्स कितले आसा ओ बॅक्टेरियल इन्फेक्शन आसा, मागीर युरिनाची स्पेसिफीक ग्रेविटी कितली आसा, हे सगळे स्पश्ट जाता. म्हणून हे बेजीक 2 केल्यार ऑलमोस्ट डायग्नोसीस कन्फर्म जाता. तर दोतोर म्हाका सांगा की ओपीडीन जेन्ना चडशे दुयेंतीक कोणाक धोको आसता की हे दुयेंस जावपाचे आणि अशें कित्याक आसा? आयुर्वेदान कितें सांगलां, जे स्थूल मनीस आसा म्हणजे ओव्हरवेट और ओबेस आसता हांकां, मागीर जे ओव्हर इटींग करता म्हणजे बारीक आसा पण तरी ओव्हर इटींग करता, मागीर आतां जशें हांवें पयलीं सांगलें की एक्सेसीव एक्सरसायज और एक्सरसायज सामकोच करना और दिसाचे न्हिदता जाल्यार असले पेशंटाक चड चान्सीस आसता जावपाचे, धोको आसता. प्लस हांवें जे सांगलां जे स्टुडंट्स, कामगार वर्ग जे वेग धारण करतात हांकां चड चान्सीस आसता. प्लस हाय सोडियम इंटेक जे घेतात तांकां चान्सीस आसता. आनी सगळ्यात इम्पॉर्टंट उदक कमी पिता तांकां, कित्याक हें सगळें करतकीर वात आनी कफाची दुश्टी जावन परत पयलीं हांवें जशें सांगलां संप्राप्ती घडून येता, वात शुष्कता निर्माण करून थंय मुतखडो तयार करता. दोतोर म्हाका सांगा, आयुर्वेदानुसार ह्या दुयेंसाची चिकित्सा कितें? फातर जाला म्हणटकीर तो फोडपाचो आनी शरिरांतल्यान भायर काडपाचो, ही प्रायम चिकित्सा आसता आनी हीच आमकां आयुर्वेदानूय सांगला, भेदन आनी पातन. आतां फातर फोडपाचे कांय मुखेल वखदां आसात, म्हणजे पाशाण भेद आसा, गोक्षूर आसा, पुनर्नवा आसा, उशीर आसा, हाजे वेगळे वेगळे कल्प आमी पेशंटाक गरजेनुसार दितात. दुसरे म्हणजे वेगळे वेगळे काडे आसा, वरुणादिक वात, पुनर्नवादिक वात, हे जशे पेशंटाची गरज आसा तशें आमी दितात.
मागीर जर सपोज पेशंटाक बर्निंग सेन्सेशन जाता, जळजळटा खूब युरीन पास करता, और रगत येता युरिनान, जाल्यार मागीर चंदनासव, उशिरासव अशे फॉर्म्युलेशन्स तांकां आमी दितात. आयुर्वेदान इवन क्षार कल्पना सांगला, अपामार्ग क्षार और सिद्धघृत म्हणजे ह्या वखदांनी प्रोसेस केल्ले तूप हे पेशंटाक दिवप. पंचकर्मय सांगला, अनुवासन बस्ती सांगला. हे आमी ट्रिटमेंट तांकां जशें तांची गरज आसता पेशंटाची, जशें स्टोन आसता, पोजिशन आसता, ह्या प्रमाणे वेगळे वेगळे कल्प दितात. त्या भायर जशें हांवें म्हटलें की पेशंटाक भरपूर त्रास जाता, मसल सोर जाता, तेन्ना आमी ताका तिळ तेलान भायर कमरे कडेन आनी फुडें अशें अभ्यंग करतात आनी मागीर गरम शेक दितात, फॉर्मेंटेशन, आनी तांकां मसल बरेच रिलॅक्स जावन तांकां बरें दिसता, पेन रिलीफ जाता. सो हे मुखेल तेजे ट्रिटमेंट आसा. तर दोतोरान जी चिकित्सा सांगला ती तुम्ही आयुर्वेदिक तज्ञाकडे वचूनच ताजी उपचार पद्धती तुम्ही करून घेवपाची. तर दोतोर म्हाका सांगा, जेन्ना फक्त आमी आयुर्वेदिक वखदांनूच पूर्णपणे मुतखडो म्हणजे ताजें व्यवस्थापन करपाक शकता काय सर्जरी सुद्धा लागता? ना, निश्चितपणे हांव सांगू शकता की फक्त आयुर्वेदीक वखदांनी स्टोन वता. म्हजे क्लिनिकान जितले पर्यंत आतां पेशंट आयला तातूंतले एकूय पेशंटाक म्हाका सर्जरीक रेफर करचें पडलें ना. म्हणजे अशें म्हणपाक हरकत ना की शस्त्रक्रिया न करता फक्त आयुर्वेदीक वखदांनी, आनी हाचे पुरावे आसात. म्हणजे बिफोर आनी आफ्टर ट्रिटमेंट तांचे सोनोग्राफी केल्ली आसा. सो एविडन्स बेस्ड ट्रिटमेंट आसा की फक्त आयुर्वेदीक वखदांनी मुतखडो बरो जाता. आयुर्वेदानुसार सुद्धा चिकित्सा आसा. हय. हां. तर दोतोर म्हाका सांगा की एकदा एका दुयेंतीक मुतखडो जाला जाल्यार ताका आनी एकदा जावपाची चान्सेस आसात काय? रिकरन्स जाताच असो ना, पण जावपाची शक्यता खूप आसता. म्हणजे हांवें जशें म्हटलें की एकदा मुतखडो जावन गेलो जाल्यार पेशंटान थोडे दुयेंतीन जर पथ्य करपाक जाय. पथ्य म्हणजे परस हांव ताका लायफस्टायल चेंजीस म्हणटले ते आमी एडॅप्ट करपाक जाय. म्हणजे जे ऍसिडीक भाजीपालो आसा जातूंत क्षार चड आसा, म्हणजे जशें पालक म्हण, टमाट म्हण, और ओळू म्हण, कॅबेज, कॉलीफ्लावर हे मातशे कमी प्रमाणान खावपाक जाय. तशेंच कार्बोनेटेड ड्रिंक्स जे असतात, पेप्सी, कोला, कॅन्ड ज्यूस हे कमी करपाक जाय. ताच्या आहारांत तांणी मूग, कुळीद हे चड वापर करपाक जाय. आनी रिकरन्स केन्ना जाता, जेन्ना तुमी हांवें म्हटलें हाय सोडियम डायट, वेग धारण करप, परतून योग्य प्रमाणान उदक पिवप. पूण हें सांगतना इन द सेम ब्रेथ हांव म्हज्या पळोवप्यांक सांगूंक इच्छिता की एकदा मुतखडो जावन गेलो म्हणजे परत जावचो न्ही हाचे खातीर भरपूर उदक पिवप ना. बिकॉज आतां ते सोशल मिडियाचेर सो कॉल्ड हेल्थ इन्फ्लुएन्सर्स वेगळे वेगळे ज्ञान दितात की 1 लिटर उदक सकाळीं पिवपाचें, राती 1 लिटर पिल्यार तुमची बॉडी क्लीन जाता. सो हांव म्हज्या पळोवप्यांक सांगूंक सोदता की किडनी इज अ फिल्टर सिस्टम अँड नॉट अ फ्लॅश टँक, की घातलें उदक आनी गेलें भायर अशें जायना. मागीर अशें तुमी जर 4-5 लिटर पीत रावले जाल्यार मागीर फुडें वचून किडनीचेर ताजो थ्रेशोल्ड कॉम्प्रोमायज जाता आनी मागीर फुडें आनी ताजे दुसरे परिणाम जाता, दुसरें दुयेंस जाता. सो योग्य प्रमाणान पिवप आनी एका बरोबर लिटर 1.5 लिटर अशें पिवप ना. इट इज शूड बी इन लिमिटेड क्वॉन्टिटी. अति सर्वत्र वर्जयत म्हणलात ते तशें. तर दोतोर म्हाका सांगा, घराकडे दुयेंतीक कितें उपचार पद्दती करपाक शकता हेजे वेवस्थापन? एक्चुअली तुवें सामको बरो प्रश्न विचारला डॉक्टर तीर्था. कित्याक हो प्रश्न म्हाका बरेचसे पेशंटूय विचारतात आनी काही इश्टूय विचारतात की तांचे घरा कडेन उपचाराचो कन्सेप्ट आसता की बियर पिवप. खुबशे पेशंट म्हाका विचारतात की दोतोर बियर पिवन म्हजो मुतखडो वतलो न्ही. पण हांव म्हज्या पळोवप्यांक सांगूंक सोदता की बियर पिवन मुतखडो वचना, मुतखडो फुटना आनी ताचें एलिमिनेशन जायना. बियर पिवन फक्त युरीन आउटपूट वाडटा. सो घरच्या घरी उपचार म्हणजे बियर पिवप और एनी फॉर्म ऑफ अल्कोहोल. दुसरे इंटरनेटा वयले काही उपचार करप ना. थोडे हांवें वाचलां ऑलिव्ह ऑयल घेवप आनी कितें पीनट्साचो पेस्ट करप अशें वेगळे वेगळे मेळटा, तें कांय करप ना. दुसरे फार्मसीन वचून OTC वखदां म्हणजे ओवर द कावंटर वचून वखदां घेवप ना. आतां तुज्या प्रश्नाचं उत्तर दिवपाचें म्हणजे केन्ना आमी घरा कडेन उपचार करूं शकता जाल्यार जेन्ना तुमचे सोनोग्राफीन स्टोन डिटेक्ट जायना, म्हणजे ताची सायज जर डिटेक्ट जायना, पूण तुमच्या युरीन एनालिसिसान कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स दिसता,
प्रोवायडेड अँड दिस प्रोवायडेड कम्स विथ एन ॲस्ट्रिक्स की प्रोवायडेड तुमकां खंयचीच लक्षणां ना म्हणजे दुखना सरक्त मूत्र प्रवृत्ती म्हणजे युरिनान तुमचे ब्लड ना जोर ना युरिन पास करतना त्रास जायना अशी कांयच लक्षणां ना पूण युरिन एनालिसिसान जर कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स दिसली जाल्यार तुमी घरा कडेन कितें उपाय करूं शकता जाल्यार तुमी कुळीत जी आसता ताका हॉर्सग्रॅम म्हणटात ते कुळीत तुमी वेगळ्या वेगळ्या तरेन वापरूं शकता ताची दाळ करून सूप घेवन ऑर ताची पिठी उसळ अशी ऑर कुळीत फक्त राती भिजत घालून सकाळी फुडें ते उदक पिवपाचें नाजाल्यार सुके कोथमीर आनी जिऱ्याचें उदक तुमी पिवूं शकता आयुर्वेदान तंडुलोदक सांगलां तांदूळ भिजत घालून 4-5 वरां फुगत घालून ते उदक मागीर पिवपाचें नाजाल्यार उसाचो रोस हे काही तुम्ही घरच्या घरा करू शकता पण जसे आम्ही म्हटलं जर तो सोनोग्राफीन डिटेक्ट जालो आणि लक्षणां आसा जाल्यार आपल्या हेल्थाकडे खेळ करप ना ट्रायल आनी एरर एक्सपेरिमेंट करप ना रोखडेच लागींच्या आयुर्वेदीक दोतोराकडे वचून आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेवपाचें तर दोतोर तुम्ही हांगा आयली आणि आमकां बरीच मोलादीक म्हायती दिली ह्या दुयेसा बद्दल आणि हे दुयेस अशें आसा की हाजे लक्षण समजा दुर्लक्ष केले जाल्यार फुडें जावन खंयच्याय वेळार ताजे त्रासदायक जावपाक शकता हांव डॉक्टर तीर्था प्रायम टीव्ही आणि प्रायम आयुर्वेद कार्यावळ हांचे आभार व्यक्त करता की ह्यांच्या माध्यमातून म्हाका लोकांपर्यंत ही माहिती दिवपाची संधी दिल्या बद्दल धन्यवाद तर आता हांव दोतोर तीर्था तुमचो सगळ्यांचो विसो घेता आणि देवाकडे मागता की सगळ्यांचे आरोग्य बरे रावनी मेळुया आता दुसऱ्या खेपेक नवीन दुयेस आणि ताजी माहिती घेऊन त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद